हॅलो फ्रेंड्स, मी अर्जुन चव्हाण. वेलकम इन द वर्ल्ड ऑफ रागार्जुन कोचिंग. आज आपण पाहणार आहोत 7th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 10 बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट. लास्ट लेक्चरमध्ये आपण बँक्स म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या कोणत्या टाईपचे अकाउंट असतात आणि त्या अकाउंटमध्ये जे आपण कॅपिटल ठेवलेलं आहे त्या कॅपिटलवरती किती इंटरेस्ट भेटतो आणि तो इंटरेस्ट कसा फाइंड आउट केला जातो ते आपण पाहिले. मग या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट नंबर 41. म्हणजे या प्रॅक्टिस सेटमध्ये काय करायचं आपल्याला, जर कोणत्याही 3 टर्म्स दिल्या असतील, म्हणजे टोटल 4 टर्म्स आहेत. कोणत्या, आपल्याकडे फॉर्म्युला आहे I = PTR अपॉन 100. यामध्ये किती टर्म्स आहेत, 1, 2, 3 अँड 4. या 4 टर्म्स आहेत. यापैकी कोणत्याही 3 दिले असतील तर आपण चौथी टर्म फाइंड आउट करू शकतो. मग ती कशी फाइंड आउट करू शकतो ते आपण या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला शिकायचं आहे. ओके, मग त्यासाठी आपण आपला फर्स्ट एक्झाम्पल स्टार्ट करूयात. बघा, फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे. If the interest on 1,700 rupees is 340 rupees for 2 years, the rate of interest must be. म्हणजे काय काय दिलेलं बघा इथे. हे आहे प्रिन्सिपल 1,700 रुपीज, त्यावरती इंटरेस्ट किती भेटला आहे 340 रुपीज. टाईम पिरियड आहे आपला 2 इयर्सचा. मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. या 4 ऑप्शन्समधीलच काय असेल, रेट ऑफ इंटरेस्ट असेल. मग ते फाइंड आउट करण्यासाठी बघा काय काय दिलं आपल्याला. प्रिन्सिपल 1,700 रुपीज, नंतर आहे आपल्याकडे इंटरेस्ट आहे 340 रुपीज आणि टाईम पिरियड आहे 2 इयर्स. काय फाइंड आउट करायचं आपल्याला, रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आर फाइंड आउट करायचं आहे. आपल्याकडे फॉर्म्युला काय, I = PTR अपॉन 100. याच्यामध्ये बघा आय दिलेलं आहे, पी दिलेलं आहे, टी दिलेलं आहे. आर काय करायचं आपल्याला, फाइंड आउट करायचं आहे. ओके, चला पुट करूयात व्हॅल्यूज. आय आहे 340 रुपीज, पी आहे 1,700, टाईम पिरियड आहे 2 इयर्स. आर फाइंड आउट करायचं आहे म्हणून आपण तिथं आरच लिहिलं आहे, डिवायडेड बाय 100. हा 0 कट झाला. ओके, आता आर सोबत या दोन्ही नंबर्स काय आहेत, मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. मग ते = साईनच्या लेफ्ट साईडला घेऊन गेले तर काय होईल, ते डिव्हिजनमध्ये येतील. म्हणजे काय भेटेल आपल्याला, R = 340 अपॉन 17 × 2. ओके, 17चा टेबल येतो आपल्याला. 17 1 17, 17 2 34 आणि हा 0 ॲज इट इज. 2 ने डिवाइड करू याला. 2 1 2, 2 10 20. म्हणजे काय भेटलं आपल्याला, R = 10%. हा झाला आपला रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणून ऑप्शन नंबर काय असेल इथे 4. ओके, समजलं. म्हणजे काय काय दिलं होतं बघा इथे, प्रिन्सिपल, इंटरेस्ट अँड टाईम दिला होता आणि रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचा होता. म्हणजे 3 टर्म्स दिलेल्या होत्या. ही चौथी टर्म आपण काय केली, फाइंड आउट केली. कोणता फॉर्म्युला यूज केला त्यासाठी, I = PTR अपॉन 100. बघा आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय काय दिले ते पाहूयात. If the interest on 3,000 rupees is 600 rupees at a certain rate for a certain number of years, what would the interest be on 1,500 rupees under the same condition. म्हणजे आपल्याला क्वेश्चनमध्ये काय काय दिले ते समजलं पाहिजे अगोदर, म्हणजे क्वेश्चन समजला पाहिजे. बघा, फर्स्ट, इफ द इंटरेस्ट ऑन 3,000 रुपीज म्हणजे प्रिन्सिपल, फर्स्ट प्रिन्सिपल किती इथे 3,000 रुपीज. ओके, हे प्रिन्सिपल आपला. त्यावरती इंटरेस्ट म्हणजे फर्स्ट इंटरेस्ट I1 किती आहे 600 रुपीज. ओके, नंतर प्रिन्सिपल
टू दिला इथं, सेकंड प्रिन्सिपल दिला आहे P2 कन्सिडर केला आपण त्याला 1500 रुपीज आणि काय फाइंड आउट करायचं आहे त्यावरती इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे. अजून एक काय कंडिशन दिली इथे, ॲट अ सर्टन रेट फॉर अ सर्टन नंबर ऑफ इयर्स, म्हणजे रेट आणि टाईम पिरियड हे काय असेल इथे कॉन्स्टंट असेल. रेट अँड टाईम पिरियड काय इथे कॉन्स्टंट आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला काय, हा फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू PTR अपॉन 100. या फॉर्म्युल्यामध्ये बघा रेट आणि हा टाईम पिरियड हे काय कॉन्स्टंट आहे. मग I इज इक्वल टू P राहिलं फक्त. मग याला आपण कसं लिहू शकतो, I1 अपॉन I2 इज इक्वल टू P1 अपॉन P2. या दोघांमध्येच संबंध आहेत, रिलेशन या दोघांचंच आहे. म्हणून काय केलं आपण I1 अपॉन I2 इज इक्वल टू P1 अपॉन P2 घेतला. मग I1 काय दिलं इथं आपल्याकडे 600, I1 आहे 600, I2 किती आहे फाइंड आउट करायचा आहे तो, P1 आहे 3000 आणि P2 आहे 1500. इथं काय फाइंड आउट करायचं आहे I2. मग I2 डिनॉमिनेटरमध्ये, तसं नाही चालणार तो. मग इज इक्वल टू साईनच्या राईट साईडला जर घेऊन गेला तो न्यूमरेटरला येईल आणि या दोन्ही टर्म्स इकडं पाठवूयात आपण. मग देअरफॉर I2 इज इक्वल टू काय होईल, हा 600, हा डिनॉमिनेटरची टर्म इकडे गेली की काय होईल न्यूमरेटरला, म्हणजे 1500. डिनॉमिनेटरला काय जाईल ही न्यूमरेटरची टर्म म्हणजे किती 3000 रुपीज. चला ठीक आहे, 1 2 0 हे 2 0 कट झाले, हा 1 0 हा 1 0 कट झाला, 3 ने डिवाइड केलं, 3 1 जा 3, याला करूयात 3 5 जा 15. ओके, मग I2 इज इक्वल टू काय आलं इथे 60 इंटू 5. मल्टिप्लिकेशन केलं, I2 इज इक्वल टू 5 0 जा 0, 6 5 जा 30, 300 रुपीज. हे काय झालं आपलं I2. म्हणजे आपला कोणता ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन नंबर 1. समजलं कसं फाइंड आउट केलं इथे. I1 अपॉन I2 P1 अपॉन P2 का घेतलं, कारण इथं रेट ऑफ इंटरेस्ट आणि टाईम पिरियड जो आहे आपला तो ते दोघं कसे आहेत कॉन्स्टंट आहेत. म्हणून इथं रेशो काय भेटला आपण I1 अपॉन I2 इज इक्वल टू P1 अपॉन P2. याच्याने आपल्याला काय भेटलं I2 ची व्हॅल्यू भेटली. ओके, आता पाहूयात आपण थर्ड क्वेश्चन. जावेद डिपॉझिटेड 12,000 रुपीज ॲट 9 PCPA इन अ बँक फॉर सम इयर्स अँड विड्रॉ हिज इंटरेस्ट एव्हरी इयर. At the end of the period, he had received 17,400 rupees. For how many years had he deposited his money? म्हणजे बघा हा क्वेश्चन थोडा ट्रिकी आहे. बघा कसं काय, इथे प्रिन्सिपल किती दिली आहे 12,000, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 9% आणि टाईम पिरियड दिला नाही, टाईम पिरियड फाइंड आउट करायचं आहे आणि टोटल अमाऊंट किती दिले इथे 17,400. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे किती वर्षासाठी त्यांनी हा जो प्रिन्सिपल आहे तो बँकेत ठेवला आहे. ओके, म्हणजे प्रिन्सिपल काय ते प्रिन्सिपल आहे 12,000 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 9% आणि अमाऊंट दिली आहे, अमाऊंट किती आहे 17,400. ओके, मग आता टाईम पिरियड फाइंड आउट करायचं आहे, इंटरेस्ट पण फाइंड आउट करावं लागेल आपल्याला. इंटरेस्ट जर आपण 1 इयरसाठी इंटरेस्ट पकडला त्याला केला आपण I1, तो फाइंड आउट करावा लागेल. टोटल इंटरेस्ट फाइंड आउट करावं लागेल. 1 इयरसाठी टाईम पिरियड किती असेल 1 इयर, T1 असेल 1 इयर आणि मग आपल्याला T2 फाइंड आउट करावं लागेल. T2 म्हणजे आपला फायनल टाईम पिरियड असेल. बघा कन्सिडर करतोय आपण अगोदर 1 इयरसाठी. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू PTR अपॉन 100. मग I1 1 इयरसाठी P किती आहे 12,000. टाईम पिरियड काय कन्सिडर केलं आपण 1 इयर कन्सिडर केलं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 9% अपॉन 100. ही 2 0 ही 2 0 कट झाली. I1 म्हणजे 1 इयरसाठी इंटरेस्ट किती भेटला आहे 120 इंटू 9
120 इंटू 9 म्हणजेच I1 इज इक्वल टू 9 0 जा 0, 9 12 जा 12 9 जा 108. हा काय भेटला आपल्याला I1 म्हणजे फर्स्ट इयरसाठीचा इंटरेस्ट. मग आपल्याकडे पहा अमाऊंट दिलेलं आहे. अमाऊंट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. मग इथं आपल्याकडे अमाऊंट आहे आणि प्रिन्सिपल आहे. मग इंटरेस्ट फाइंड आउट करता येतो आपल्याला. म्हणजेच काय होईल, इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल होईल. मग इंटरेस्ट इज इक्वल टू काय, अमाऊंट आहे 17,400 मायनस 12,000. हे झालं आपलं अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. सबट्रॅक्शन केलं इथं. सबट्रॅक्शन केलं की किती भेटतो आपल्याला, 5,400. हे झालं आपलं I2. काय झालं आहे I2 म्हणजे फायनल इंटरेस्ट. किती इंटरेस्ट भेटला आहे त्याला टोटल 5,400. ओके. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टाईम पिरियड, फायनल टाईम पिरियड फाइंड आउट करायचं आहे. मग आपण इथं I1 अपॉन I2 इज इक्वल टू T1 अपॉन T2 घेऊ शकतो. का, कारण बघा इथे काय फाइंड आउट करायचं आपल्याला, टाईम पिरियड फाइंड आउट करायचं आहे. प्रिन्सिपल अमाऊंट फिक्स आहे आपली. मग आपल्याकडे काय फर्स्ट इयरसाठी इंटरेस्ट आहे, नंतर टोटल इंटरेस्ट आहे. टाईम पिरियड म्हणजे फर्स्ट इयरसाठी 1 इयर कन्सिडर केलं आहे आपण. मग काय फाइंड आउट करता येतं, इथून आपल्याला T2 फाइंड आउट करता येतो. ओके. मग I1 किती आपला 1,800 अपॉन I2 आहे 5,400 इज इक्वल टू टाईम पिरियड T1 आहे 1 आणि हा झाला आपला T2. मग आता काय करायचं आपल्याला, T2 फाइंड आउट करायचं. मग काय करणार आपण, पाठवापाठवी करणार. म्हणजे काय करणार, T2ला इकडे पाठवणार म्हणजे तो न्यूमरेटरला येईल. T2 इज इक्वल टू इकडून तिकडे गेला की म्हणजे डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरची टर्म काय होईल, डिनॉमिनेटरला जाईल. म्हणजे 5,400 अपॉन 1,080. हा 0 कट झाला. 108 1 जा 108, 108 5 जा 540. मग T2ची व्हॅल्यू किती भेटली इथे आपल्याला, T2 आहे 5 इयर्स. T2 काय भेटला आपला 5 इयर्स. मग फायनल आन्सर असेल, जावेद डिपॉझिटेड 12,000 रुपीज ॲट 9% इंटरेस्ट रेट फॉर 5 इयर्स. आणि आन्सर किती असेल आपला, फॉर 5 इयर्स. ओके, समजला. क्वेश्चन नंबर 4. लताबेन borrowed some money for a bank at a rate of 10 PCPA म्हणजे 10% interest for 2.5 years to start a cottage industry. If she paid 10,250 rupees as a total interest, how money had she borrowed? ओके. मग या क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रिन्सिपल दिलेलं नाही आहे, पण काय काय दिलं आपल्याला इथे बघा. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे R दिला आहे 10%, टाईम पिरियड 2.5 इयर आहे आणि टोटल इंटरेस्ट किती दिला आहे 10,250 रुपीज दिला आहे. ओके. म्हणजे काय काय दिले इथे, रेट ऑफ इंटरेस्ट R इज इक्वल टू 10%, टाईम पिरियड 2.5 इयर्स, नंतर हा टोटल इंटरेस्ट मग त्याला आपण I2 कन्सिडर केला तर किती असेल तो 10,250 रुपीज. हा झाला टोटल इंटरेस्ट. मग प्रिन्सिपल दिलं आहे का इथे आपल्याला, नाही दिलं आहे, ते फाइंड आउट करायचं आहे. ओके. मग आपण कन्सिडर केलं, लेट 100 रुपीज बी दी प्रिन्सिपल. काय कन्सिडर केलं, 100 रुपीज प्रिन्सिपल म्हणून कन्सिडर केला. मग हा काय झाला आपला P1 झाला. ओके. मग काय फाइंड आउट करता येईल इथं आपल्याला, I1 कारण P1 कन्सिडर केला मग त्याचा हा इंटरेस्ट. I1 इज इक्वल टू PTR. P म्हणजे P1 अपॉन PTR अपॉन 100. चला, I1 इज इक्वल टू काय भेटेल मग, P1 आहे आपला 100 कन्सिडर केला आहे, टाईम पिरियड आहे
हाफ इयर्स आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 10% पर ॲनम अपॉन 100. हा 0 हा 0 हा 0 कट झाला. मग 2.5 म्हणजे कसं करू शकतो आपण त्याला I1 इज इक्वल टू 2 2 जा 4 + 1 5/2 इंटू 10 2 1 जा 2 2 5 जा 10. मग I1 किती भेटला इथे 5 5 जा 25 रुपीज. हे झालं आपलं 100 रुपीजसाठीचं इंटरेस्ट. 100 रुपीजसाठीचं इंटरेस्ट. पण इथं प्रिन्सिपल दिलं आहे का आपल्याला? नाही दिलेलं. मग आता आपल्याकडे कोणते कोणते व्हॅल्यू आहेत बघा. P1 आहे, I1 आहे, अजून I2 आहे. फक्त काढायचं आहे काय आपल्याला P2 म्हणजे फायनल प्रिन्सिपल काढायचं आहे आपल्याला. ओके. मग आपण काय करू शकतो I1 अपॉन I2 इज इक्वल टू P1 अपॉन P2 घेऊ शकतो. मग I1 किती आपला? I1 आहे 25. I2 आहे I2 किती आहे आपला 10,250. P1 काय कन्सिडर केला होता आपण 100. P2 फाइंड आउट करायचं आहे. चला पाठोपाठवी करायची इथे. P2ला इकडे पाठवला की तो न्यूमरेटरला येईल म्हणजे P2 इज इक्वल टू 100. हा डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला 10,250 अपॉन 25. 25ने डिवाइड केलं. 25 1 जा 25, 25 4 जा 100. 2 रिमाइंडर आहे 2 and 5 25. 25 1 जा 25 0 ॲज इट इज. मग P2 इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला इथं 100 इंटू 410 इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन केलं किती भेटेल 41,000 रुपी. हे झालं आपलं प्रिन्सिपल, फायनल प्रिन्सिपल. मग काय आन्सर काय लिहिणार लताबेन borrowed 41,000 rupees. लताबेन borrowed 41,000 rupees. ओके समजलं. काय काय केलं आपण इथे काय काय दिलं आहे आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे, टाईम पिरियड दिला आहे आणि फायनल इंटरेस्ट दिला होता. मग त्याच्यावरून त्यासाठी आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितले त्यांनी प्रिन्सिपल फाइंड आउट करायला सांगितले. मग आपल्याला प्रिन्सिपलच माहीत नाही म्हणून आपण काय केलं इथे 100 रुपीज असं ॲज अ प्रिन्सिपल कन्सिडर केला. मग त्या 100 रुपीजसाठी इंटरेस्ट फाइंड आउट केला. तो किती भेटला आपल्याला इथे 25 रुपीज भेटला. मग आता इंटरेस्ट 100 रुपीजसाठी इंटरेस्ट आहे आपल्याकडे. तर मग हा सेकंड इंटरेस्ट पण आहे पण याचा प्रिन्सिपल माहीत नाही म्हणून हा फॉर्म्युला यूज केला. I1 अपॉन I2 इज इक्वल टू P1 अपॉन P2. व्हॅल्यूज ठेवल्या आणि कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला आन्सर काय भेटलं P2 इज इक्वल टू 41,000 रुपीज. तेच काय असेल प्रिन्सिपल अमाऊंट असेल. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन. आता आपला क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो काय टेबल फॉर्ममध्ये दिलेला आहे. म्हणजे काय सांगितलेलं आहे फिल इन द ब्लँक्स इन द टेबल. टेबलमध्ये किती क्वेश्चन्स आहेत 5 क्वेश्चन्स आहेत. ओके मग त्यातला हा फर्स्ट क्वेश्चन. त्यामध्ये प्रिन्सिपल दिले 4,200. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 7%. टाईम पिरियड आहे 3 इयर्स. इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आणि अमाऊंट फाइंड आउट करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू PTR अपॉन 100. P आहे 4,200. टाईम पिरियड आहे 3 इयर्स. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 7% अपॉन 100. 0 0 0 0 कॅन्सल. मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे कोणाकोणाचं मल्टिप्लिकेशन 42 इंटू 3 इंटू 7. चला 3ने मल्टिप्लाय केलं अगोदर. 3 2 जा 6 3 4 जा 12 इंटू 7 इज इक्वल टू 7 6 जा 42 कॅरी 4 7 2 जा 14 + 4 18 कॅरी 1 7 1 जा 7 7 + 1 8 882. हा काय भेटला आपल्याला इंटरेस्ट. हा भेटला आपल्याला इंटरेस्ट. काय फाइंड आउट करायचं अजून आपल्याला प्रिन्सिपल फाइंड आउट करायचं आहे. मग
सॉरी अमाऊंट फाइंड आउट करायचं आहे. अमाऊंट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल आहे 4200, इंटरेस्ट आहे 882. मग अमाऊंट काय झालं 4200 होता, मग अमाऊंट काय झालं 5082 रुपीज. हे झालं आपलं अमाऊंट. आता सेकंड त्यामधला काय करायचं आपल्याला, सेकंड एक्झाम्पल. सेकंड क्वेश्चन काय दिलं बघू टेबलमध्ये. त्यामध्ये प्रिन्सिपल फाइंड आउट करायचं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 6%, टाईम पिरियड आहे 4 years, इंटरेस्ट दिला आहे 1200 आणि अमाऊंट पण काय करायची आहे फाइंड आउट करायची आहे. मग आपल्याकडे सेम फॉर्म्युला आहे, आय इज इक्वल टू PTR अपॉन 100. आय किती दिला आहे 1200 इज इक्वल टू प्रिन्सिपल फाइंड आउट करायचं आहे, टाईम पिरियड आहे 4 years, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 6 अपॉन 100. ओके, मग पी काय करायचं फाइंड आउट करायचं प्रिन्सिपल. मग पाठवापाठवी करायला पाहिजे किंवा इकडे डिवाइड करून घेऊ. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 रिमाइंडर आहे 20 झाला, 4 5 जा 20. म्हणजे काय भेटलं आपल्याला इथं, हा जो 25 तो डिनॉमिनेटर आहे तो इकडे पाठवला काय होईल न्यूमरेटरला आणि 6 डिनॉमिनेटरला जाईल. म्हणजे काय भेटेल इकडे आपल्याला P इज इक्वल टू 1200 इंटू 25 अपॉन 6. ओके, मग 6ने काय करूया तिथं डिव्हिजन. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 2 0 ॲज इट इज. मग P इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला 200 इंटू 25. P इज इक्वल टू 25 0 जा 0, 25 0 जा 0, 25 2 जा 50. हा झाला आपला प्रिन्सिपल. अजून काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल आहे आपलं 5000 प्लस इंटरेस्ट आहे 1200. मग अमाऊंट इज इक्वल टू काय असेल 6200. हे झालं आपलं अमाऊंट. ओके, समजला. ओके, आज आपल्या बॉक्स टेबलमध्ये काय काय फिल करायचं आहे, प्रिन्सिपल आणि अमाऊंट फिल करायचं आहे. आता बघूया थर्ड क्वेश्चन काय दिला आहे टेबलमधला. थर्ड क्वेश्चन, P इज इक्वल टू 8000 म्हणजे हा प्रिन्सिपल दिला आहे, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5%, टाईम पिरियड फाइंड आउट करायचं आहे, इंटरेस्ट दिला 800 आणि अमाऊंट फाइंड आउट करायची आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आय इज इक्वल टू PTR अपॉन 100. आय किती दिलं आहे 800 इज इक्वल टू प्रिन्सिपल आहे 8000 इंटू टाईम पिरियड फाइंड आउट करायचं आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5% अपॉन 100. हे दोन्ही दोन 0 काय झाले कट झाले. मग काय केलं आपण पाठवापाठवी केली. म्हणजे काय T इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला 800 हे दोन्ही टर्म्स काय आहेत मल्टिप्लिकेशनमध्ये. म्हणजे काय होईल इकडे येऊन डिव्हिजनमध्ये 80 इंटू 5. हा 0 कट झाला. 8 1 जा 8, 8 10 जा 80, 5 1 जा 5, 5 2 जा 10. मग इथे टाईम पिरियड किती भेटला आपल्याला, T इज इक्वल टू भेटला 2 years. अजून काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे 8000, इंटरेस्ट आहे 800 म्हणजे किती असेल अमाऊंट 8800. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू काय करायची आपल्याला टेबलमध्ये फिल करायचे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलं पाहूयात. P म्हणजे प्रिन्सिपल फाइंड आउट करायचं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे 5%, टाईम पिरियड पण फाइंड आउट करायचं आहे, इंटरेस्ट दिला आहे आणि अमाऊंट दिलं आहे. मग काय फाइंड आउट करायचं आहे फर्स्ट प्रिन्सिपल. मग आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. मग जर आपल्याला प्रिन्सिपल फाइंड आउट करायचं आहे मग P इज इक्वल टू काय होईल अमाऊंट मायनस इंटरेस्ट. अमाऊंट मायनस इंटरेस्ट केलं की प्रिन्सिपल भेटेल. अमाऊंट आहे 18000 आणि इंटरेस्ट आहे 6000 म्हणजे प्रिन्सिपल किती असेल 12000. प्रिन्सिपल असेल 12000. फर्स्ट भेटला आपल्याला प्रिन्सिपल. आता काय करायचं आहे टाईम पिरियड फाइंड आउट करायचं आहे. मग आय इज इक्वल टू PTR अपॉन 100. इंटरेस्ट आहे 6000
इज इक्वल टू प्रिन्सिपल आहे 12,000, टाईम पिरियड फाइंड आउट करायचं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5% अपॉन 100. ही 2 0 ही 2 0 कट झाली. मग टी इज इक्वल टू काय भेटेल इथे, टी इज इक्वल टू 6,000 अपॉन 120 इंटू 5. मग हा 0 कट झाला. 12 1 जा 12, 12 5 जा 60, हा 0 ॲज इट इज. 5 1 जा 5, 5 5 जा 5 10 जा 50. मग टाईम पिरियड किती भेटला आपल्याला इथे, 10 इयर्स. हे आपल्याला सेकंड बॉक्समध्ये फिल करायचे टाईम पिरियडच्या. ओके. आता क्वेश्चन नंबर 5 बघा. आता 5th क्वेश्चनमध्ये काय काय दिलेलं आहे. पी इज इक्वल टू म्हणजे प्रिन्सिपल फाइंड आउट करायचं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 2.5 इयर, त्याला कन्वर्ट केलं तर आपल्याला काय भेटेल 5/2%. टाईम पिरियड आहे 5 इयर्स, इंटरेस्ट आहे 2,400 आणि अमाऊंट काय करायची आहे, फाइंड आउट करायचं आहे. ओके. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू PTR अपॉन 100. याच्यामध्ये आय किती दिला आहे 2,400, प्रिन्सिपल फाइंड आउट करायचं आहे, टाईम पिरियड आहे 5 इयर्स, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5/2 अपॉन 100. ओके. म्हणजे 5 1 जा 5, 5 2 जा 10, 0 ॲज इट इज. म्हणजे काय भेटलं आपल्याला इथे, पी फाइंड आउट करायचं आहे. मग काय, न्यूमरेटरची टर्म डिनॉमिनेटरला, डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला होईल. म्हणजे पी इज इक्वल टू 2,400 इंटू 20 इंटू 2 अपॉन 5. 5 1 जा 5, 5 4 जा 20. पी इज इक्वल टू असेल 2,400 इंटू 4 इंटू 2 मल्टिप्लाय केलं, पी इज इक्वल टू 4 2 जा 8, 8ने मल्टिप्लाय केलं म्हणजे कसं 2,400 इंटू 8 इज इक्वल टू 8 0 जा 0, 8 0 जा 0, 8 4 जा 32 कॅरी 3, 8 2 जा 16, 16 प्लस 3 19,200. हे काय असेल आपलं प्रिन्सिपल असेल. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, अमाऊंट. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल आहे आपला 19,200 प्लस इंटरेस्ट किती आहे, कुठे गेला इंटरेस्ट आहे 2,400. ॲडिशन केली, अमाऊंट इज इक्वल टू 19,200 प्लस 2,400 म्हणजे 21,600. हे काय असेल आपलं फायनल अमाऊंट असेल. समजलं, आपलं पूर्ण बॉक्स कंप्लीट झाला. म्हणजे आपली प्रॅक्टिस सेट नंबर 41 पण काय झाली ते कंप्लीट झाली.